नमस्कार. शेवटच्या 8 दिवसांमध्ये IBPS AFOच्या एक्झाममध्ये क्वांटचा नेमका काय अभ्यास करायचा, कशा पद्धतीने करायचा, यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. 31 तारखेला सगळ्यांची एक्झाम आली. ॲडमिट कार्ड तुमच्या हातात आहेत. बऱ्याच जणांची एक्झाम औरंगाबादला आहेत, बऱ्याच जणांची एक्झाम बाहेरगावी आहे. त्यामुळे आपल्याला 30 आणि 31 म्हणजे 30चा जो पूर्ण दिवस आहे ट्रॅव्हलिंगला ठेवावा लागेल. म्हणून 29 पर्यंतच आपल्या हातात आता दिवस उरलेत. तर ओव्हरऑल पुढच्या 8 दिवसामध्ये नेमका काय काय अभ्यास करायचा 22 तारखेपासून ते 23 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत इव्हन 7 दिवस आता आपल्या हातात राहिलेत. तर या दिवसांमध्ये आपण काय काय नेमका असा अभ्यास केला पाहिजे आणि कशा कशा पद्धतीने आपला माइंडसेट ठेवला पाहिजे सो दॅट आपण आरामात एक्झाम क्वालिफाय क्लिअर करून येऊ. तर ओव्हरऑल मागच्या 2 स्टडी प्लॅनमध्ये एक पहिला जो स्टडी प्लॅन मी घेतला होता त्या स्टडी प्लॅनमध्ये सांगितलं की अशा पद्धतीने अभ्यास करा. त्यासाठी PDF ॲक्टिव्हिटी आपण चालू केली. जवळजवळ महिनाभर ती PDF ॲक्टिव्हिटी आपण रेग्युलरली चालवली. त्यानंतर अजूनही PDF ॲक्टिव्हिटी चालू आहे, पण बाय द टाइम टेस्ट चालू झाल्या मग PDF ॲक्टिव्हिटी थोडीशी कमी करून टाकली. आता नंतर सेकंड प्लॅन दिला. सेकंड प्लॅनमध्ये मी जास्तीत जास्त सांगितलं होतं की टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. मग बाय द टाइम आपल्या जवळजवळ 5 क्वांटच्या टेस्ट झाल्यात आणि त्या क्वांटच्या टेस्ट सोबत स्पेशली संध्याकाळी 4 वाजेचे काही लेक्चर्स पण यूट्यूबला आणि ऑफलाईन लाईव्ह चालू आहेत. आता ओव्हरऑल या दोन्ही प्लॅनमधून काय करून घेणं अपेक्षित होतं किंवा कशा पद्धतीने माझं प्लॅनिंग होतं, तर प्लॅनिंग होतं की जेवढं जास्त होईल तेवढं मुलांकडनं ऑफलाईन आणि हळूहळू ऑनलाईन, जास्तीत जास्त ऑफलाईन आणि हळूहळू ऑनलाईन प्रॅक्टिस करून घेऊया सो दॅट एक कॉन्फिडन्स डेव्हलप होईल टप्प्याटप्प्याने आणि कुठेतरी स्वतःहून तुम्हाला वाटायला लागेल की हो यार आता हे आपल्या टप्प्यातली गोष्ट आहे, आता आपल्याला हे जमू शकतं. आता हा जो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रुशियल टप्पा जो आहे त्या टप्प्यावर आता आपण पोहोचलो. आता याच्यामध्ये नेमकं काय काय करायचं पुढच्या 8 दिवसामध्ये, कसा माइंडसेट ठेवायचा. बघा, एक्झाम प्रत्येक जण देतो, अभ्यास बऱ्यापैकी प्रत्येकाचा सारखाच असतो, शिकवताना आम्ही सगळ्यांना सारखं शिकवतो, प्रॅक्टिस करतानाही थोडाफार इक्का-दुक्का फरक काही लोकांच्या केसमध्ये पडत असेल, पण ओव्हरऑल बऱ्यापैकी प्रॅक्टिस बऱ्याच जणांची सेम असते. मग अशा परिस्थितीमध्ये काही लोक पास होतात, काही लोक फेल होतात. असं का होतं सर? त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एक्झाम मध्ये असणारा तुमचा माइंडसेट आणि अप्रोच खूप मॅटर करतं. बघा, तुम्ही कितीही अभ्यास करा, कसंही करा, पण अल्टिमेटली त्या 90 मिनिटांमध्ये तुम्ही नेमकं काय करून येता, 120 मिनिटांमध्ये तुम्ही काय करून येता. प्रीची एक्झाम, बाकी एक्झाम असेल तर 60 मिनिटं, AFची एक्झाम असेल तर 120 मिनिटं. या 120 मिनिटांमध्ये तुम्ही नेमकं काय करून येता हे खूप मॅटर करतं. कारण ओव्हरऑल एक्झाममध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकासाठी पेपर पॅटर्न सेम आहे, प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत बऱ्यापैकी सेम आहे, तरी पण काही लोक पास होतात, काही लोक फेल होतात. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आता पुढच्या काही दिवसामध्ये तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, डेली शेड्यूल तुमचं नेमकं कशा पद्धतीने असलं पाहिजे एकदा ते समजून घेऊया. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये कॉन्फिडन्स कसा आणावा आणि कसा तो टिकवून ठेवावा या संदर्भात बोलूया. आणि मग शेवटी काही स्पेशल लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असतील, याबद्दल मग आपण पुढे बोलूया. तर आता सगळ्यात पहिल्यांदा पुढचे काही दिवस क्वांटबद्दल तुमची नेमके काय स्ट्रॅटेजी असतील, कशा पद्धतीचं तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे क्वांटबद्दल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डेली काय काय करायला पाहिजे. जसं आपण ज्या ॲक्टिव्हिटी मध्यंतरी थोडे स्लो डाऊन केल्या होत्या, क्वांटच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आपण स्लो डाऊन केल्या होत्या त्या क्वांटच्या ॲक्टिव्हिटीज आपण पुन्हा एकदा स्टार्ट करूया. म्हणजे पुढचे 7-8 दिवस तुम्हाला रेग्युलरली क्वांटच्या डेली ॲक्टिव्हिटीज, डेली PDF मिळतील. म्हणजे ऑफलाईन पण प्रॅक्टिस तुमची होत राहील. मग क्वांटमध्ये तुम्ही त्या रोजच्या रोज PDF सॉल्व्ह करा. या PDF मध्ये जवळजवळ 50 ते 60 क्वेश्चन तुम्हाला आरामात मिळतील. 50 ते 60 क्वेश्चन मिनिमम मिळतील. ऑफकोर्स त्याच्यापेक्षा जास्त मिळतील, पण मिनिमम एवढे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर रोज 2 ऑनलाईन टेस्ट द्या. रोज 2 ऑनलाईन टेस्ट दिल्याशिवाय झोपायचं नाही. कितीही तुमचा स्कोअर कमी आला, 10 येऊ द्या, 12 येऊ द्या, 15 येऊ द्या, 40 जरी येत असेल तरी तुम्ही रोज 2 ऑनलाईन टेस्ट द्यायच्या. एक सारथीची आणि दुसरी आदर. मग तुम्ही अड्डा देऊ शकता, गाईडलीची देऊ शकता किंवा प्रॅक्टिस मॉकची देऊ शकता. अड्डा, गाईडली आणि प्रॅक्टिस मॉक थोड्याशा रिलिव्हंट टेस्ट आहेत, तर यापैकी एक आणि सारथीची एक. आता इथपासून पुढे म्हणजे शुक्रवारपासून
क्लासच्या डेली टेस्ट चालू होतील. क्वांटची डेली टेस्ट चालेल टिल 29 ऑफ डिसेंबर. 29 डिसेंबर पर्यंत आता क्वांटच्या डेली टेस्ट चालतील. त्यामुळं त्या डेली टेस्ट ज्या आहेत या प्रत्येकाने अप्लाय अटेम्प्ट करायच्या. त्या डेली टेस्टमध्ये सॉल्व्ह करताना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की नेमकी सॉल्व्ह करण्याची स्ट्रॅटेजी कशी असावी. 40 मिनिटांचा 50 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी वेळ आहे. 40 मिनिटांचा वेळ आहे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये मी काय करायला पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, तर ओव्हरऑल जे तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन आहे 50, ते 50च्या 50 क्वेश्चन सुरुवातीला पाहून घेतले पाहिजे. जसं आपलं जे आन्सर पॅलेट असतं या पद्धतीने 1 2 3 4 5 या पद्धतीने क्वेश्चन आपले असतात. मग या पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत असं आन्सर पॅलेट जे तुमचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुमच्या कम्प्युटरवर असं ओपन होईल. 1 नंबरच्या क्वेश्चन वर जा, बघा कोणते क्वेश्चन आहे. 1 नंबरचा क्वेश्चन आला फॉर एक्झाम्पल डी आहे. मग याला मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा. मार्क अँड रिव्ह्यू केलं म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासारखा असला की त्याला मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवायचं. 6 नंबरच्या क्वेश्चनवर आलो, डेटा सफिशियन्सी लागलं, नाही मला ते सॉल्व्ह करायचं नाही, याला स्किप करून टाका. 11 नंबरच्या क्वेश्चनवर या, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन लागलं, मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा. 16 नंबरच्या क्वेश्चनवर या, 21 वर या, 26 वर या, अशा पद्धतीने 5 ने जम्प करून या. यातले जे जे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासारखे आहेत इथं मार्क अँड रिव्ह्यूचं ऑप्शन असतं, मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा, पुन्हा 5 ने जम्प करा. अशा पद्धतीने एक 5 चे तुम्हाला कमीत कमी 5-6 सेट सापडतील मिनिमम, जे इझिली डुएबल असतील. 5-6 सेट. मग जेवढे तुम्हाला डुएबल वाटले तेवढ्याला मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवायचे. तुमचे 1.5-2 मिनिटं वाया गेले चालते, काही फरक पडत नाही, टेन्शन घेऊ नका, कारण क्वेश्चन सिलेक्शन असंच होत असतं. मग त्या 2 मिनिटानंतर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू करताल, मग त्यातल्या त्यात जे तुम्हाला सोपे वाटले की अरे हा इथं क्वेश्चन सोपा होता, मग ते क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. इव्हन पेनाने तुम्ही बाजूला लिहून ठेवू शकता. 1 ते 6 कोणता होता, डी आहे. 16 ते 20 कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल होतं, मग अगोदर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल सॉल्व्ह करून घेतलं. मग नंबर सिरीज अप्रॉक्सिमेशन असेल तर अप्रॉक्सिमेशन, डी असेल तर डी आहे. अशा पद्धतीने पहिल्या 30 मिनिटांमध्ये अराउंड 20-25 अटेम्प्ट करण्याचा मी प्रयत्न करायला पाहिजे पहिल्या 30 मिनिटांमध्ये, किंवा जे होतील ते. आता एखाद्या वेळेस असंही होईल की एकदम एक्झाम डिफिकल्ट येईल, मग अशा परिस्थितीमध्ये अटेम्प्टच होणार नाही. काळजी करू नका, जर तुमचा अटेम्प्ट होत नाही तर मग अख्ख्या गावाचा अटेम्प्ट होत नाही, मग नॅशनल लेवलला कोणाच अटेम्प्ट होत नाही. मग टेन्शन घेऊ नका, बिंदास तयार राहा, मानसिकता. याच्या पुढे मी त्या विषयावर बोलणारच आहे तुम्हाला तसं. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार, पहिल्या 2 मिनिटांमध्ये सगळा पेपर बघून घेणार, मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवणार, आणि मग पुढच्या टायमिंगमध्ये मी हळूहळू टप्प्याटप्प्याने पेपर सॉल्व्ह करायला चालू करणार. मग जसं मी पुढे 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 जात राहील तसं क्वेश्चन सॉल्व्ह करत राहील. आणि जिथं एखाद्या क्वेश्चन मध्ये मला असं वाटलं की हा टाइम होतोय, समजा उदाहरणार्थ मी एक डीआयचा क्वेश्चन चालू केला, मग डीआयचा एक सेट चालू केला, मी 1 नंबरचा सोडवला, 2 नंबर सोडवला, 3 नंबरचा लय मोठा डेटा दिलाय, डायरेक्ट स्किप करून टाका. खूप मोठा डेटा दिलाय, याच्याशी रिलेटेड त्याला, त्याच्याशी रिलेटेड याला, असा प्रश्न विचारलाय, स्किप करून टाका. याला मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा, वेळ उरला तर आपण याला बघूया. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन सोपा होता, 5 नंबरचा क्वेश्चन डिफिकल्ट आहे, स्किप करून टाका, मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा. तुम्हाला माहिती आहे की हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो पण 2-3 मिनिटं लागतात, मार्क अँड रिव्ह्यू करून स्किप करून टाका. याचा फायदा काय होतो, एखादा डी आहे आपल्याला असं वाटतं अरे हा सोपा आहे, पण त्याच्यावर विचारलेले क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट असतात, टाइम कन्झ्युमिंग असतात. मग अशा परिस्थितीमध्ये मुलं तिथं स्टक होऊन जातात, एका क्वेश्चनला 3-3, 4-4 मिनिटं देतात, ज्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल पुढच्या पेपरवर होतो. त्यामुळं कुठल्याही क्वेश्चनला स्टक होऊ नका, इमिडिएटली लगेचच्या लगेच तो क्वेश्चन स्किप करून टाका, मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा, नंतर बघूया. कारण 1 ते 5 मधले 2 स्किप झाले, समजा या दोन्ही क्वेश्चनला सॉल्व्ह करायला 4 मिनिटं लागणार होते, पुढे तुम्ही बघा 4 मिनिटात तुम्ही कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5 क्वेश्चन अटेम्प्ट करून पुढे निघताल. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल, अप्रॉक्सिमेशन असेल, नंबर सिरीज असेल, हे टॉपिक कन्फर्म मार्क देऊन जाणार आहेत, कन्फर्म मार्क देऊन जाणार आहेत. त्यामुळे या टॉपिकला सॉल्व्ह करताना काळजीपूर्वक सॉल्व्ह करा, ॲक्युरेट मार्क आले पाहिजे. कारण घाई गडबडीत आपण काय करतो, जो टॉपिक मार्क देऊन जाणार आहे त्याला आपण घाई गडबड करतो, मग त्यात अटेम्प्ट चुकतात, आणि जिथं आपल्याला जमत नाही ते गेलेच. म्हणजे काय म्हणतात मराठीत म्हणतो ना, बाबू गेल्या दशम्या गेल्या. ठीक आहे, तर त्यामुळं ओव्हरऑल काय करायचं, जे क्वेश्चन अटेम्प्ट सोपे, ज्याचे अटेम्प्ट डुएबल आहे
अशा अटेम्प्ट जरा शांततेने सोडवायचे, घाई गडबड करायची नाही, कारण तुम्ही 10 अटेम्प्ट 12 अटेम्प्ट जरी करून आले तुम्ही एक्झाम पास होणार आहे, काळजी करू नका. त्यामुळे अटेम्प्ट जे क्वेश्चन मला जमतात तिथं कुठलीही घाई करायची नाही, तिथं उलट क्वेश्चन शांततेने सॉल्व्ह करायचे, पूर्ण अटेम्प्ट ॲक्युरेट करून घ्यायचं आणि मग पुढच्या क्वेश्चनकडे जायचं. नाही तर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलमध्ये घाई गडबड केली, 5 पैकी 1 हातीत चुकून गेला. आता विनाकारण फुटातला मार्क घालून बसलो ना आपण, अप्रॉक्सिमेशन मध्ये घाई गडबड केली आणि नंबर होतं उत्तर 220 आणि तुम्ही टिक करून आला 240, घाई गडबडीत चुकून गेलं. फुकटचे विनाकारण म्हणजे भेटणारे मार्क आपण विनाकारण हातातले घालून बसलो. त्यामुळे माइंड जरा शांत ठेवा आणि शांततेने पेपर सॉल्व्ह करा, घाई गडबड करण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. तर रोज 2 ऑनलाईन अशा पद्धतीने टेस्ट द्यायच्या, एक सारथीची आपली ॲपवर आणि एक इकडं. त्यानंतर सॉल्व आता बाय द टाइम कसं होतं, जे टॉपिक मुलांना अवघड वाटतात की सर आम्हाला केस लेट जमत नाही, रॉंग नंबर सिरीज जमत नाही, क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 जमत नाही, डीआय मध्ये थोडं कॅल्क्युलेशनला टाइम लागतो, तर रोजच्या रोज याचे 10-20 क्वेश्चन सॉल्व्ह करणं चालू ठेवा. याच्यामध्ये रॉंग नंबर सिरीज पण ऍड करून घ्या. रॉंग नंबर सिरीज रोज 20 क्वेश्चन जर याचे तुम्ही सॉल्व्ह करत राहिलात, एक्झाम पंडितच्या पीडीएफ आहेत, एक्झाम पंडितच्या पीडीएफ डाउनलोड करा आणि त्यातून रोज जर 20 क्वेश्चन तुम्ही याचे सॉल्व्ह करत राहिलात तर कसं होतं, तो बाय डिफॉल्ट माइंड सेट आपला पॉझिटिव्ह राहतो की अरे यार ठीक आहे, रॉंग नंबर सिरीजचं काही टेन्शन नाही, मी रोज 20-30 क्वेश्चन सॉल्व्ह केले. म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही हे कंपल्सरी नाही पण करू शकता जर तुम्हाला या टॉपिकमध्ये भीती वाटत असेल, अडचण वाटत असेल तर. त्यानंतर रोज संध्याकाळी जे 4ला आपलं लेक्चर चालतं ते आणि 2:30 वाजेचं टेस्ट अनालिसिस अटेंड करायला विसरू नका. आता या आठवड्यात मी काय करणार आहे, ज्या टेस्ट आहेत तुमच्या ऑनलाईन टेस्ट या सकाळी 10 वाजताच लाईव्ह करून देणार. तुम्ही 10 वाजेपासून 2:30 वाजेपर्यंत निवांत टेस्ट सॉल्व्ह करा. 2:30 वाजता तुमची टेस्ट संपली म्हणजे 2:30 वाजेपर्यंत टेस्ट अटेम्प्ट करा. 2:30 ते 3:30 पावणे 4 पर्यंत आपण पुन्हा टेस्ट अनालिसिस घेणार आणि एकदा टेस्ट अनालिसिस संपलं अर्धा तास 15 मिनिटाचा गॅप द्यायचा, फ्रेश व्हायचं, चहा वगैरे घ्यायचा आणि 4 वाजता लेक्चरला येऊन बसायचं. ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा. याने काय होईल, एक डबल बूस्टर तुमचं चालेल. म्हणजे याने तुमचं टेस्ट दिली, प्रॉपर अनालिसिस झालं, त्यानंतर हाय लेवलच्या क्वेश्चनची इकडून प्रॅक्टिस झाली, म्हणजे इथून आपण हाय लेवलचे क्वेश्चन डिस्कस करूया. तर ओव्हरऑल हे क्वेश्चन जे आहेत, हे जे दोन्ही सेशन आहेत हे कुणी अटेंड करायला मिस करू नका. रेग्युलरली हे सेशन अटेंड करत राहा, याच्यातून तुम्हाला ऑफकोर्स जास्तीत जास्त शिकायलाच भेटणार आहे. टेस्ट अनालिसिस केल्याशिवाय सोडू नका, कारण एक्झाममध्ये कसा पेपर पॅटर्न असेल काय असेल कुणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. आता पुढचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, या 2-4 मुद्दे मला तुमच्यासोबत डिस्कस करावं वाटले, 5-6 मुद्दे. तर या मुद्द्यांवर थोडंसं पुढे बोलतो, नीट समजून घ्या. बघा, नॉर्मली मुलांचा कॉन्फिडन्स कसा जातो किंवा मुलं कॉन्फिडंट का राहत नाही, का मुलं लॅक करतात, ऍक्च्युअल एक्झाममध्ये का घाबरतात किंवा ऍक्च्युअल एक्झामला जाण्याच्या अगोदर मुलांमध्ये कॉन्फिडन्स का टिकून राहत नाही, त्याच्या मागचे काही मुद्दे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, आपण आपल्या मनाने काही गोष्टी जज करून घेतो, कन्सिडर करून घेतो. जसं सर मागच्या वर्षी क्वाड्रॅटिक इक्वेशन, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज होतं, अप्रॉक्सिमेशन होतं, डीआय होतं, मी काय करेल यावर्षी पण ते टॉपिक येणार आहेत, असे 25 अटेम्प्ट तुम्ही इथं आरामात करतो, उरलेल्या 25 पैकी 2-4 अटेम्प्ट जरी झाले तर मोर दॅन इनफ आहे, नाही झाले तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, मग मला काय टेन्शन घ्यायची गरज, मी पाहतो आता आरामात, मी पास होतो आरामात, असं आपण डिसाईड करतो, कन्सिडर करतो. मग हे कन्सिडर केलेलं आपण एक्झाममध्ये डोक्यात हे सगळं घेऊन जातो. आता प्रॉब्लेम हा नाही की तुम्ही काही चुकीचा विचार केलाय, प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही ही एकमेव पॉसिबिलिटी कन्सिडर केली की असंच होऊ शकतं. आता असंच होऊ शकतं हे कन्सिडर आपण करून गेलो आणि जर तसं नाही झालं तर एक्झाममध्ये पहिल्या 10 मिनिटात किंवा 2 मिनिटातच तुम्ही पॅनिक होऊन जाता आणि मग त्याचा सगळा इम्पॅक्ट पुढच्या पेपरवर पडतो. म्हणून मी म्हणतोय ऑल पॉसिबिलिटीज कन्सिडर करा. ऑल पॉसिबिलिटीज कन्सिडर म्हणजे कसं की पेपर पॅटर्न इझी मधला इझिएस्ट आणि डिफिकल्ट मधला डिफिकल्ट आला तर अशा सगळ्या दोन्ही गोष्टींसाठी मी मेंटली प्रिपेअर राहील. म्हणजे एक्झाम एकदम अवघड आली, जर असं झालं की सर डीआय सुटतच नव्हते, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आलंच नाही, रॉंग नंबर सिरीज आलं, अप्रॉक्सिमेशन फक्त 5 क्वेश्चन तेवढे मला कन्फर्म सुटण्यासारखे वाटतात, असं जर आलं तरी मी मेंटली प्रिपेअर असलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये
तुम्ही 10-12 अटेम्प्ट जरी करून आले तुम्ही आरामात पास होणार आहेत, काळजी करू नका. त्यामुळे या सगळ्या पॉसिबिलिटीज बघा, नाण्याला दोन्ही बाजू आहेत. एक्झाम इझी असू शकते तर एक्झाम डिफिकल्ट पण असू शकते. आणि मी तुम्हाला रियालिटी सांगतोय, मी तुम्हाला तुमच्या मनाला चांगलं वाटण्यासाठी खोटं बोलणार नाही. मी म्हणतोय ही रियालिटी आहे, दिस इज फॅक्ट, की एक्झाम डिफिकल्टही असू शकते आणि एक्झाम इझी असू शकते. मी दोन्ही बाजूनं माइंडसेट माझा प्रिपेअर ठेवणार आहे. आणि एक्झाम इझी आली तरी मी पास होणार आहे आणि डिफिकल्ट आली तर मग मी पासच होणार आहे. मी पास नाही झालो मग दुसरं कोणीच पास होऊ शकत नाही. कारण जर आपण एवढी तयारी करून पास नाही होऊ शकत तर 900 पास होण्याचे चान्स बनत नाही. त्यामुळं या सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर करायच्या आणि अशा पद्धतीने माइंडसेट बनवून द्यायचा की कसाही पेपर आला तर मी माइंड माझा प्रिपेअर आहे, मी तो पेपर डेफिनेटली सॉल्व करून येईल आणि त्यातले मला जेवढे जमतील तेवढे सॉल्व करून येईल. आणि मला जर 10 जमले तर अख्ख्या भारतातल्या पोरांना 10 जमलेत आणि मला जर 25 जमले तर मग ऑलमोस्ट सगळ्यांना 25 जमले असं कन्सिडर करायचं आणि पुढे जायचं. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, बिंदास्त राहा. पण मी असं अजिबात म्हणणार नाही की मी तुम्हाला रियालिटी दाखवत नाही. माझं म्हणणं आहे तुम्ही रियालिटी बघा. माझं म्हणणं आहे प्रत्येकाने ही पॉसिबिलिटी कन्सिडर करून जावी की नाण्याला दोन्ही बाजू आहेत. की बुवा क्वांट अवघडही येऊ शकतं आणि क्वांट सोपंही येऊ शकतं आणि दोन्ही गोष्टी मी मेंटली प्रिपेअर आहे. टेन्शन घ्यायचं नाही, पेपर आपण आरामात क्वालिफाय करून येऊ. सब्जेक्ट आपला स्कोरिंग आहे, हॅशटॅग स्कोरिंग सब्जेक्ट आहे. त्यामुळं स्कोरच आपल्याला करून यायचंय. कसंही झालं तर मी डेफिनेटली स्कोरकडेच लक्ष देईल. मी फक्त कट ऑफ काढण्याच्या हिशोबाने किंवा काठावर पास होण्याच्या हिशोबाने मी क्वांटचा विचार करणार नाही, मी स्कोरच करणार डेफिनेटली. त्यानंतर मेक युअर ओन प्लॅन फॉर इच पॉसिबिलिटी. जसं पेपर जर डिफिकल्ट आला तर मग मी काय करू शकतो, मी पेपर सोपा आला तर मी काय करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल एखादा पेपर सपोज एखाद्याच्या शिफ्ट म्हणजे एखाद्या वेळेस पेपर असा आलं रॉंग नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन, त्यानंतर DIचे 20 क्वेश्चन आणि खूप अवघड DI होते. केस लेटचे 5 क्वेश्चन, त्यानंतर अप्रॉक्सिमेशनचे 5 क्वेश्चन, हे झाले 35 आणि कमर्शियल मॅथ्सचे 15 क्वेश्चन. आता याच्यामध्ये तुमच्या मनाला पटण्यासारखे हे 5 आणि यातले 3-4 एवढे जर क्वेश्चन झाले तर या DI मधले जर क्वेश्चन डिफिकल्ट आले तर तुमच्या माइंडनुसार अटेम्प्टच 10, 15, 20 होतील जास्तीत जास्त. लय झाले तर त्यातलं एखाद 2 DI यातले जमले तर प्रॉपर जमले तर मग अशा परिस्थितीमध्ये मी हा माइंड प्रिपेअर करून जाईल की नाही भाई असा पेपर आला तुम्ही केस लेट सॉल्व्ह करणार आहे, असा पेपर आला तुम्ही DI मधला एखादा DI पूर्ण सॉल्व्ह न करता प्रत्येक DI मधले 2-2, 3-3 क्वेश्चन उचलणार आहे आणि काहीही झालं मी कमर्शियल मॅथ्सचे 2-4 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा माझा अवघडातल्या अवघड पेपरसाठी माइंडसेट आत्ता तयार पाहिजे. कारण आपण प्रत्येक गोष्टीसाठी जर प्लॅन बनवला तर मानसिकता आपली तशी काम करते. आपण जर असा विचार केला नाही हे सगळं असंच व्हायला पाहिजे आणि नाही झालं तर मग परिस्थिती हाताबाहेर जाते आणि मग भीती वाटते आपल्या मनामध्ये. त्यामुळं बिनधास्त राहायचं. जसा पेपर येईल त्यासाठी मी मेंटली प्रिपेअर आहे, त्यासाठी मी अकॉर्डिंगली मी माझा स्वतःचा प्लॅन बनवलाय. या दिवसामध्ये काही नवीन प्रयोग करू नका प्लीज. नाही सर मी आता क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 शिकू का, मला जमत नाही सर मी डेटा सफिशियन्सी प्रयत्न करू का. आता नवीन प्रयोग करू नका, नवीन प्रयोग करण्याचा वेळ गेला. सगळ्यात महत्त्वाचं आता नवीन प्रयोग करण्याची गरज पण नाही. कारण तुमचे 20, 25, 30 अटेम्प्ट अशी होऊन येणार आहे. तुम्ही डेफिनेटली तुम्ही स्वतःचा एक प्लॅन बनवा. मी लिहून देतो एक्स्ट्रीम मधला एक्स्ट्रीम डिफिकल्ट आला तरी तुम्ही 25च्या खाली 20च्या खाली येत नाही, काळजी करू नका. काऊन? कारण की मी स्वतः तुम्हाला त्या पद्धतीने माइंडसेट बनवून तयार करून घेतोय मेंटली आणि अभ्यासाच्या हिशोबाने पण. संध्याकाळी 4 वाजेचे लेक्चर्स जे तुम्ही अटेंड करतायत, ऑनलाईन जवळपास 450-500 मुलं, ऑफलाईन जवळपास 200 मुलं, अशा 700 मुलांना मी रोज त्या मानसिकतेला प्रिपेअर करून घेतोय की नाही कसाही पेपर आला डिफिकल्ट मधला डिफिकल्ट आला तुम्ही तयार व्हा, तुम्ही तयार राहा. तर मग जर आम्ही एवढे एफर्ट्स घेतो तर मला असं वाटतं की तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं, तुम्हाला तर काही वेगळं करण्याची गरज पण नाही तशी. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, बिंदास्त राहा. पेपर एकदम इझी येईल, पेपर किंवा अवघड येईल असं काही जरी झालं तर मी सगळ्या गोष्टीला मेंटली प्रिपेअर आहे आणि मी माझे 25-30 अटेम्प्ट अवघडातल्या अवघड पेपरमध्ये करून येणार आहे आणि सोप्यातल्या सोप्यामध्ये मग मी दुनिया मारून येतो, ताण येऊ नका.
सगळ्यात महत्त्वाचं मी अगोदरच जसं तुम्हाला सांगितलं, एक मिनिट बघा, जसं मी तुम्हाला अगोदरच बोललो की कुठल्याही क्वेश्चनवर स्टक होऊ नका. जसं मी DI वर स्टक झालो, सर माझा 3-4 मिनिटांचा वेळ गेला. देखो भैया, तुम्ही उद्या कारण काही द्या, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, लोग रीजन नाही रिझल्ट पूछते हैं. लोकांना कारण नाही, लोकांना निकाल लागतातच. लोकांना काय कारण आहे तुमच्याकडे त्याशी लोकांना काही घेणं नाही. लोक म्हणतात रिझल्ट दाखवा. रिझल्ट आहे का? आहे. हो. नाहीये मग तुम्ही काही कारण द्या, काही फरक पडत नाही. त्यामुळं डेली बेसिसवर ही गोष्ट लक्षात ठेवा की मला रिझल्ट आणायचंय, मला रिझन नाही द्यायचे. सर मी क्वांटामध्ये स्टक झालो, रिझनिंग मध्ये अवघड वाटलं, पझल मध्ये 5 मिनिटं गेले, हे कारण आहेत. आणि बघा, सक्सेसफुल लोक कारण देत नसतात. सक्सेसफुल लोक त्याच्यातून वे आउट काढतात, सोल्युशन काढतात आणि त्याच्यावर इमिडिएटली काम करतात. त्यामुळं ते जे 2 तास आहे, ते 2 तासामध्ये कुठेही आपल्याला अडकायचं नाही. अडकलो असं म्हणा, आयुष्यातले सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात, पुढे जायचं. मी नेहमी तुम्हाला सांगतो की क्वेश्चन मध्ये अडकलात तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एक्झाम मधले सगळेच क्वेश्चन काय सॉल्व्ह करायला आलेले नसतात. नाही सर, मग आम्हाला असं वाटलं की हा सोडून देऊ, ते सोडून देऊ आणि शेवटी मग लक्षात आलं 10च अटेम्प्ट झाले. काही टेन्शन घेऊ नका. तुमचे 10 अटेम्प्ट जर झाले तर तुम्ही 20-25 मिनिटात तुमचे जर 10 अटेम्प्ट झाले तर पुढच्या 15 मिनिटात तुमचे पुन्हा 15 एक अटेम्प्ट होतील. फक्त पेशन्स ठेवा. जिथं तुम्हाला असं वाटलं की तुम्ही स्टक होताय, तुम्हाला भीती वाटते, आमचा चेहरा आठवा. एवढी मेहनत घेतली राहा आपण मागच्या काही दिवसामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही तोंड घेऊन वापस येत आहेत तर इमॅजिन करा आमची एवढी मेहनत आणि तुमची एवढी मेहनत सगळी वाया जाईल. फक्त आणि फक्त कशामुळे? तुम्हाला प्रेशर हँडल करता आलं नाही म्हणून, तुम्हाला त्या परिस्थितीला सामोरं जाता आलं नाही म्हणून. त्यामुळे थोडंसं स्ट्रॉंग व्हा, मेंटली स्ट्रॉंग व्हा. आणि मेंटली स्ट्रॉंग होऊन कुठल्याही परिस्थितीत मला एक्सक्यूज द्यायची नाही, मला काय द्यायचे? रिझल्ट. मला रिझन द्यायचं नाही. जेव्हा मी एक्झामच्या बाहेर जाईल तेव्हा मी एवढ्या पॉझिटिव्ह माइंडसेटने जाईल की येस, मी डेफिनेटली रिझल्ट काढूनच येणार आहे आणि मेन्सची प्रिपरेशन दुसऱ्या दिवशीपासून चालू करणार आहे. ठीक आहे. वरी लीड्स टू फिअर. मागच्या काही दिवसामध्ये जेवढे लोक मला भेटले त्यातल्या बऱ्याच जणांचं असं होतं की बॅचमध्ये ते खूप हुशार होते, बॅच खूप चांगल्या पद्धतीने चालली होती, आणि आता ते म्हणतात सर पहिले आमचे अटेम्प्ट व्हायचे, आता अटेम्प्टच होईना. पहिले आम्हाला भीती वाटत नव्हती, आता अचानक भीती वाटायला लागली. काय होतं? एखाद्या सिच्युएशनला आपण एवढं धरून बसतो की जसं एक्झाम जवळ यायला लागली तसं त्या सिच्युएशनला आपण उगाच, म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल 10वीचा रिझल्ट लागला, 12वीचा रिझल्ट लागला, ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागला, आपण सेलिब्रेट करून मोकळे झालो. आपण काय केलं? मस्त, चला यार, काही एखादी आनंदाची गोष्ट कुठली असेल आपण ती एक दिवस सेलिब्रेट करतो, मस्त निवांत, दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागतो. पण एखादी गोष्ट दुःखद आपल्या मनात घडली तर आपण तिला एका दिवसात सोडत नाही, आपण तिला च्युइंगम सारखं भरपूर दिवस सगळत राहतो आणि मूळ मुद्दा येतो इथं, मूळ घोळ होतो इथं. मग याच्यात काय होतं की याच्यात रोज आपण त्या गोष्टीवर विचार करणार, निगेटिव्ह भेटणार, निगेटिव्ह थॉट्स येणार, माइंड निगेटिव्ह होणार, आणि या प्रोसेसमध्ये डेफिनेटली तुमचा माइंडसेट एकदा निगेटिव्ह झाला की मग हळूहळू तुमच्या मनात त्याच्याबद्दल भीती बसेल, आणि भीती बसली की ऑटोमॅटिकली परफॉर्मन्सवर त्याचा इम्पॅक्ट पडेल. त्यामुळं काळजी करत बसू नका. 21, 22, 23 वर्षाचे पोट्टे सोट्टे तुम्ही बिनधास्त राहा. असं म्हणा काही नाही, यावर्षी नाही पास झालो तर नाही झालो, पुढच्या वर्षी पास होईल, पण जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत बँकिंगला सोडणार नाही. असा जेव्हा ॲटिट्यूड अप्रोच तुमचा असेल डेफिनेटली तुम्ही याच वेळेत पास होऊन जाताल. त्यामुळे तुम्हाला पुढची वाट पाहायची सुद्धा गरज पडणार नाही, तुम्ही याच वेळेत क्वालिफाय होऊन जाताल. पण जर तुम्ही टेन्शन घेत बसलात आणि गोष्टीला चगळत बसलात मग अशाने तुमच्यात फिअर तयार होईल, फोबिया तयार होईल, आणि हळूहळू तो कन्वर्ट होईल तुमच्या खराब परफॉर्मन्सकडं. आणि जर परफॉर्म करू शकला नाहीत तर बघा, हुशारातला हुशार पण मग सक्सेस नाही मिळवू शकत, कारण एंड ऑफ द डे मॅटर करतो तुमचा परफॉर्मन्स. ते 2 तास तुम्ही काय करता तेवढं. त्यामुळं निगेटिव्ह विचार करायचा नाही, निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहायचं नाही. तुम्हाला वाटलं सर निगेटिव्ह वाटतंय, फारच टेन्शन आल्यासारखं वाटलंय, बसलेलो आहे मी संध्याकाळी 5:30 नंतर इथे क्लासवर,
या भेटा, येऊन डिस्कस करा, असं असं आहे तसं तसं आहे, बिंदास येऊन भेटा, मला डिस्कस करा, सर असं वाटतंय तसं वाटतंय, मायन्यूट मधल्या मायन्यूट गोष्टी शेअर करा, काही काळजी करू नका. कारण आमच्याकडे प्रत्येक गोष्टींचं सोल्युशन आहे जे तुमच्याकडे नाहीये. प्रत्येक गोष्टींचा आम्हाला अनुभव आहे जो तुम्हाला नाहीये. प्रत्येक परिस्थिती आम्ही बघितली जी तुम्ही बघितली नाही. प्रत्येक पर्सनॅलिटी टू पर्सनॅलिटीला आम्ही फेस केलंय जे तुम्ही कधीच नाही केलं. त्यामुळं ओव्हरऑल अशा पद्धतीने एक माइंडसेट पॉझिटिव्ह कसा बनवून घ्यायचा तर तो आमच्याकडून शिकून घ्या. बिनधास्त राहा, टेन्शन घेऊ नका, निगेटिव्ह विचार करू नका आणि उगाच गुंतत बसू नका कुठल्याही गोष्टीमध्ये. पुढे आता जे स्पेशल लेक्चरची सिरीज आहे ही संध्याकाळी आपली रोज चालूच आहे. ऑफकोर्स रोज संध्याकाळी 4 वाजता आपली लेक्चर सिरीज चालू आहे, ती अटेंड करत राहा. जसं मी आज बोललो की क्वांटच्या ज्या टेस्ट आहेत या रोज आपण चालू करतोय. उद्यापासून रोज सकाळी 10 वाजता क्वांटची टेस्ट लाईव्ह होऊन जाईल. 10 ते 2:30 पर्यंत तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार कधी दिवसभरात देऊन टाका. 10 ते 2:30 पर्यंत 2:30 ला टेस्टचं अनालिसिस मी चालू करेल. 2:30 वाजेपासून टेस्टचं अनालिसिस फक्त ॲपला होईल. लाईव्ह लेक्चर मात्र हे जे लेक्चर आहे संध्याकाळचं हे लेक्चर हे यूट्यूबला होईल लाईव्ह आणि ऑफलाईन पण होईल. यूट्यूबला लाईव्ह प्लस ऑफलाईन. आणि बाकी हे जे ऑनलाईन टेस्ट अनालिसिस जे आहे हे टेस्ट अनालिसिस जे आहे हे फक्त आणि फक्त काय होईल ऑनलाईन होईल. कुठं हे होईल आपल्या ॲप्लिकेशनवर तुमच्या बॅचेसमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर या दोन्ही पद्धतीचे जे सेशन आहेत हे अटेंड करत राहा. रोज 10 वाजेची टेस्ट प्रत्येकाने द्यायची, न विसरता न चुकता रोजच्या रोज टेस्ट देणं चालू ठेवायचे. त्यानंतर एक याच्यासोबत एक्स्ट्रा लेक्चर एक्स्ट्रा टेस्ट पण देणं चालू ठेवा. अड्डाची असेल, गाईडलीची असेल, प्रॅक्टिस मॉकची असेल. हे लेक्चर सिरीज आपण टेस्ट सिरीज आपण काय घेतोय लेक्चर सिरीजमधून अवघडातले अवघड क्वेश्चन पण सॉल्व्ह करून घेतोय सो दॅट तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह राहावा. त्यानंतर टेस्ट सिरीज कंटिन्यू काय करतोय आपण स्वतः टेस्ट सिरीज काय कंडक्ट करतोय. कारण अड्डा असेल बाकी कोणी असेल टेस्ट सिरीज इरिलिव्हंट असते, मुलांचा मानसिकता खचून जाते, फोबिया तयार होतो. तर रेलिव्हंट टेस्ट सिरीज आपण आपली एक स्वतः चालू आहे. त्यानंतर रेग्युलरली लेक्चर चालू आहेत. सगळ्यांचा बेनिफिट करून घ्या. एक्झामच्या अगोदर आपण अजून एक सेशन घेऊ लास्ट मिनिटला एक्झामला जाता जाता जे आपण 10वीला वगैरे घ्यायचो. तोपर्यंत अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट, एक्झामसाठी नाही, अभ्यास करण्यासाठी एक्झाम तुम्हाला ऑल द बेस्ट. बाकी रोजच्या रोज एनालिसिस सेशनमध्ये आणि संध्याकाळीच्या 4 वाजच्या सेशनमध्ये आपण भेटतोच आहे. ठीक आहे. तो मिलते फिर कल दोपहर को 2:30 बजे, उद्या दुपारी 2:30 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता. टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.